नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। याच्या अगोदर आपण नवोदय स्वाध्याय 2.3 हा पाहिलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोदय स्वाध्याय क्रमांक 2.4 याचं विश्लेषण पाहणार आहोत। याची उदाहरणं कशा प्रकारे सोडवायची हे सगळं पाहणार आहोत। तर याच्यामधील पहिलं जे उदाहरण आहे ते बघा काय आहे। पुढील संख्या चढत्या भाजणीत लिहा। भाजणीत याचा अर्थ मित्रांनो मांडणी आहे। बघा, चढता क्रम आणि उतरता क्रम हा आपण पाहिलेला आहे। चढता क्रम कसा असतो रे, तर सगळ्यात अगोदर बघा अशा प्रकारे छोटी पायरी, त्याच्यानंतर मोठी पायरी, त्याच्यानंतर मोठी पायरी। याचाच अर्थ काय, तर अगोदर सर्वात लहान संख्या दिलेल्या ज्या संख्या आहेत याच्यातील लहान संख्या कोणती आहे ते अगोदर पाहून घ्यायचं आहे। मग या ठिकाणी बघा काय आहे, 98230, 98023, 89320 आणि 98032 अशा प्रकारच्या या संख्या आहेत। याच्यामधील सर्वात लहान संख्या कोणती होती तर ते पाहण्यासाठी काय करावं लागेल, सर्वात अगोदर 10,000 ठिकाणचं जो अंक आहे तो पाहायचा आहे। मग इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 8 आहे, म्हणजे ही संख्या ही सर्वात लहान असणार आहे। म्हणून 1 नंबरला ही संख्या लिहून घेऊयात। म्हणजे बघा 1 नंबरला 89,320 ही संख्या सर्वात लहान आहे। त्याच्यानंतर राहिलेल्या 3 संख्येमध्ये लहान संख्या कोणती आहे किंवा 89,320 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। मग बघा इथं 98 आहे, इथं 98 आहे, इथं 98 आहे। त्याच्यानंतर शतक स्थानचा जो अंक आहे इथं 2 आहे, इथं 0 आहे, बघा इथं 0 आहे आणि इथं 0 आहे। मग आता 0 अंक जे आहेत या दोन्हीपैकी एक संख्या लहान असणार आहे। मग या ठिकाणी परत दशक बघूयात, इथं दशक 2 आहे, इथं 3 आहे, मग 3 पेक्षा 2 लहान आहे, म्हणजे 98,023 ही संख्या यानंतर येणार आहे। त्यानंतर 98,032 आणि सर्वात शेवटी राहिलेली संख्या आहे ती म्हणजे 98,230 आहे मित्रांनो। मग अशा प्रकारचा पर्याय हा पर्यायामध्ये कुठं आहे तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा 98 पासून सुरुवात झाली म्हणजे हा नाही, हा या ठिकाणी झालेली आहे। मग या ठिकाणी काय केलेलं आहे, 98,230 ही मोठा अंक घेतलेली, मोठी संख्या घेतलेली, म्हणून हा सुद्धा होत नाही। त्याच्यानंतर तिसरा पर्याय या ठिकाणी 32 आहे, या ठिकाणी 23 आहे, मग अगोदर मोठी घेतली त्याच्यानंतर लहान घेतली म्हणून हाही होत नाही। मग अशात जसं उत्तर आलेलं आहे तसा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेला आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। 8, 10, 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती। आता बघा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या विचारलेली आहे। याचा अर्थ काय काढायचा आहे तर याचा अर्थ याचा विभाज्य काढायचा आहे मित्रांनो। काय काढायचं आहे, मोठ्यात मोठा 3 अंकी विभाज्य काढायचा आहे। मग काय करावं लागेल, सर्वात अगोदर 8, 10 आणि 12 या तिन्हीचा लसावी काढून घेऊयात। बघा मग 2 चौक 8, 2 पंचे 10 आणि 2 सक्क 12 आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी काय केलं, आता याला 2 न भाग जातो, मग 2 दोन्ही 4, 5 ला जात नाही म्हणून 5 दशात तसं लिहिलं। त्यानंतर 2 त्रिक 6, आता 2 आणि 5 आणि 3 याला कशानेही भाग जात नाही। मग काय करायचं, 2 ने याला घातला, त्याच्यानंतर 5 ने 5 ला घातला आणि खाली उरलं 3 ते 3 ने 3 ला घातला। ठीक आहे, मग याचे अवयव काय पडले मित्रांनो, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 आणि याचा सर्वांचा गुणाकार केला तर बघा 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40 आणि 40 त्रिक 120 आलेला आहे। पण 120 हा पर्याय इथं दिसतोय का मित्रांनो, या ठिकाणी दिसत नाही। मग काय करावं लागेल, आता 120च्या पटीतील संख्या काढावी लागेल। मग या ठिकाणी बघा 12च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येते तर 12 8 96 येतं मित्रांनो, 96 येतं। म्हणजेच 120 8 96 याच्या पटीतील ही संख्या असल्यामुळे पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। बघा या ठिकाणी पदावली दिलेली आहे आणि पदावली सोडवण्यावर मिळणारे उत्तर काय आहे म्हणतं। मग सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी पदावलीमध्ये आपल्याला माहित आहे मग दिलेल्या पदावलीमध्ये कोणकोणते आहेत तर गुणाकाराची क्रिया आहे,
त्याच्यानंतर बेरजेची आहे, वजाबाकीची आहे। मग सगळ्यात अगोदर काय करायचं, गुणाकाराची क्रिया करून घ्यायची मित्रांनो। मग या ठिकाणी बघा 89 गुणिले 15 याचा गुणाकार पहिल्यांदा करून घेऊयात। त्यानंतर 11 गुणिले 15 याचा गुणाकार करून घेऊयात आणि नंतर पुढचं सोडूयात। मग बघा 15 9 35 म्हणजे 5 आला हातचे आले 13 आणि 15 8 20 आणि 13 म्हणजेच किती झाले 133 झाले मित्रांनो। मग 133 पुन्हा अधिक पुन्हा यांचा गुणाकार करू 15 1 15 5 हातचा आला 1 15 1 15 आणि 1 16 वजा 500 अशा प्रकारे याचे उत्तर आलेले आहेत। मग आता काय करायचं, गुणाकाराची क्रिया झाली, आता बेरजेची क्रिया सगळ्यात अगोदर करून घेऊयात। 5 आणि 5 10 ला 0 हा चालला 1 पुन्हा 6 आणि 3 9 9 आणि 1 10 ला 0 हा चाललेला आहे 1 पुन्हा इथं 3 आणि 1 4 आणि 1 5 आलेला आहे मित्रांनो आणि 1 वजा 500 केलं। मग 1500 मधून जर 500 गेले तर खाली किती उरतात मित्रांनो 1000 उरतात आणि 1000 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। 1,30,429 ला 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर बघा 1,30,429 याला काय केलेलं आहे तर 13 ने भागलेला आहे बघा 13 ने भागलेला आहे। मग 13 ने भागूया 13 1 13 यानंतर या ठिकाणी 0 आलं पुन्हा हा 0 खाली घेतला आता या 0ला भाग जातो का जात नाही म्हणून इथं 0 घेतला पुढचा अंक घेतला 4 झाले ठीक आहे। याला पण भाग जात नाही म्हणून परत 0 घेतला इथं 0 घेतला खाली 4 उरले पुन्हा खालचा 2 घेतला आता 13 1 13 13 2 26 13 त्रिक 39 मग या ठिकाणी 13 त्रिक 39 वजा 39 केलं मग 42 मधून 39 गेले खाली किती उरले 3 उरले मित्रांनो। मग 3 उरले त्याच्यानंतर याच्या पुढे 9 घेतले पुन्हा बघा 13 त्रिक 39 येतं म्हणजे 3 आलं पुन्हा 39 मधून 39 वजा केले खाली उरले 0। मग याचं उत्तर काय आलेलं आहे बघा 10,033 हे याचं उत्तर आलेलं आहे आणि हा पर्याय कुठे आहे तर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत, प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे। 2010 सालच्या नवोदय परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे। आता बघा या ठिकाणी किती रांगा आहेत 14 रांगा आहेत। मग अशा प्रकारे या रांगा असतील आणि या रांगेमध्ये मोटारी उभा करण्यासाठी किती जागा आहे तर 420 जागा आहे। एकामध्ये 420 जागा आहे मित्रांनो। मग अशा 14 रांगेमध्ये एकूण किती गाड्या उभ्या राहतील तर याला काय करावं लागेल आपल्याला 420 ह्या एका रांगेतले मग असे 14 रांगेतले म्हणून याला 14 ने गुणावं लागेल बघा मित्रांनो। मग 14 0 0 14 2 28 ला 8 हातचे आलेले 2 त्यानंतर 14 चौक 56 56 आणि 2 58 होतात मित्रांनो। म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे बघा 5,880 आलेलं आहे आणि 5,880 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत। जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील। बघा 704 डेस्क आहेत आणि ते किती वर्गामध्ये ठेवायचे आहेत 22 वर्गामध्ये ठेवायचे आहेत। मग आपल्याला काय विचारलंय की एका वर्गामध्ये किती डेस्क होतील। मग काय करावं लागेल तर याचा तिरकस गुणाकार करून घेऊया। मग 704 आणि त्यानंतर बरोबर 22 जे आहे हे 22 काय करावं लागेल खाली घ्यावं लागेल किंवा डायरेक्ट 704 ला 22 ने जर वर्गातील संख्या ही या ठिकाणी निघणार आहे। मग काय करायचं बघा 22 1 22 22 त्रिक 66 उरले 4 झाले 44 आणि 22 दोन्ही 44 म्हणजे डेस्कची जी संख्या आली ती किती आलेली आहे मित्रांनो ती आलेली आहे 32 आणि 32 हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो। 2018 आणि 2000 आलेला प्रश्न आहे। आता या ठिकाणी बघा मित्रांनो एका संख्येला मग आता ती कोणतीही संख्या असू शकते। मग आता या ठिकाणी बघा एक संख्या आपण घेतली ती आहे 35 ठीक आहे। आता 35 घेतली
मग 35च्या जर अंकाची बेरीज केली काय होते रे, 3 अधिक 5 बरोबर काय होते मित्रांनो, 8 होते. मग आता ही 8 जी आहे ही याच्यामधून काय केली, वजा केली. मग 15 मधून 8 गेले 7 राहिले आणि 2 अशी 2 म्हणजे 27. मग 27 या संख्येला कशानं भाग जातो बघा, 2 ने जातो का, जात नाही. 5 ने जातो का, जात नाही. 8 ने जातो का, जात नाही. मग कशाने जातो मित्रांनो, 9 ने जातो. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आहे. आता या ठिकाणी बघा आपण एक संख्या घेतली, अजून दुसरी जर संख्या घेतली 4 44, मग याचं सुद्धा 8 येतं उत्तर. मग याच्यातून जर 8 गेलं तर खाली किती राहतात बघा, 14 मधून 8 गेले, खाली उरले 6 आणि या ठिकाणी 3. मग 36 ला बघा मित्रांनो 2 ने भाग जातो, त्याच्यानंतर 9 ने भाग जातो. मग यासाठी काय करायचं, कमीत कमी 2 ते 3 संख्या घ्यायच्या आणि उत्तर काढून बघायचं. म्हणजे आता या ठिकाणी 44 ला 2 ने गेला, परंतु 35 या संख्येला कितीने गेला मित्रांनो, 9 ने गेला. तसंच अजून एक संख्या घेऊन पाहूयात. आता या ठिकाणी आपण 17 घेत वजा केले, खाली किती आले मित्रांनो, खाली आले 9. मग 9 ला कशाने भाग जातो, 9 ला 9 नेच भाग जातो. अशी कोणतीही संख्या घ्या, 2-3 संख्या घेऊन बघा आणि कशाने भाग जातो हे आपण ठरवू शकतो. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रत्नदीप सुरोसे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.